जगभरामध्ये ज्याची प्रख्याती असलेले सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे अयोध्या राम मंदिर आपण आज पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो. श्री राम मंदिर अयोध्यामध्ये आपण सर्वांचे स्वागत करीत आहे. जय श्री राम, जय जय राम, जय श्री राम, 2 अक्षर का प्यारा नाम. 22 जानेवारी 2024 तारीखमध्ये भारताचा इतिहास रचणार आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक असणारी ही घटना आहे. भगवान राम आपल्या अयोध्या नगरीमध्ये विराजमान होत आहे. तर सरयू तटवर बसणारी रामनगरी जगमगाएगी दुल्हन सारखी सजविली जाणार आहे. यासाठी तयारी सुद्धा खास सुरू आहे. भव्य आयोजन होईल. मोदींच्या सह मोठमोठे हस्तिया या कार्यक्रमाचा उपस्थित राहणार आहे. आम लोकांना संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राहतील. तेव्हापासून अयोध्या रामनगरी मंदिर हे दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. 24,000 पेक्षाही जास्त यज्ञकुंड या यज्ञामध्ये असणार आहेत. तसेच रेल्वे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये येथे सोडण्यात येणार आहेत. अयोध्या जी नगरी आहे ती रामायण कालापासून आपल्या देशाची सुसंस्कृतीचे अहम हिस्सा आहे. पावन सरयू नदीच्या तटावर बसलेले अयोध्या एक प्राचीन व धार्मिक स्तरावर लोकांमध्ये मशहूर होत आहे. तर रामनगरी अयोध्या आता तयार आहे. 22 जानेवारी 2024 प्रभू रामचंद्र आपल्या भव्य मंदिरासह विराजमान होणार आहे. ज्याची तयारी पण भव्य तरीक्याने केली जाणार आहे. राम मंदिर लगभग तयार झालेलेच आहे. राम मंदिरामध्ये गुजरातवरून लाकडाची खास अगरबत्ती बनविल्या जात आहे. ज्याचे नाव आहे विहभाई कडसनभाई भडवान, ज्यांनी गुजरातवरून लांबच लांब अगरबत्ती बनवून आणलेली आहे. अयोध्यामध्ये सर्वात मोठा घंटा बनविला जात आहे. एका कारखान्यामध्ये दिवस रात्र मेहनत करून 400 कर्मचाऱ्यांनी विशाल असा भव्य घंटा बनविलेला आहे. अयोध्यामध्ये 7,000 प्राणप्रतिष्ठा विशेष अतिथीचे स्वागत होणार आहे. 4,000 संतांच्या हस्ते मोक्ष पक्ष की शुक्ल पक्षामध्ये द्वादशीला तेथे कार्यक्रम होणार आहेत. सोबतच 50,000 देशाच्या सगळे मोठमोठ्या हस्तिया येणार आहेत. बाहेर देशातील सुद्धा मोठमोठ्या हस्तिया या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे आणि विशेष अतिथी म्हणून सादर राहणार आहे. सगळ्या राज्याच्या 20,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा संपूर्ण पार पडणार आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. जय श्री राम.